साल 1700 औरंगजेब खूप आनंदात होता, कारण छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झालं होतं. औरंगजेबला वाटलं की आता स्वराज्य संपलं, पण त्याला माहित नव्हतं स्वराज्याची धुरा आता एका असामान्य स्त्रीच्या हातात जाणार होती. मध्ययुगातील प्रभावशाली महिला या सिरीजच्या दुसऱ्या भागात आपण ऐकणार आहोत महाराणी ताराबाईंची प्रेरणादायी कथा. महाराणी ताराबाई या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. त्यामुळेच त्यांना लहानपणीपासून शस्त्रविद्या, घोडेस्वारी, युद्धनीती याचं बाळकडू मिळालं होतं. त्यांचा विवाह पुढे छत्रपती राजाराम महाराजांशी झाला. मात्र साल 1700 मध्ये जेव्हा छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झालं, तेव्हा त्यांचे पुत्र शिवाजी द्वितीय हे छत्रपती झाले. पण ते तेव्हा खूप लहान होते, म्हणून पतीच्या निधनाचं दुःख बाजूला सारून महाराणी ताराबाईंनी स्वराज्याची राजकीय आणि लष्करी सूत्र आपल्या हातात घेतली. त्याच काळात औरंगजेबाने सज्जनगडाला वेढा घातला होता. ताराबाईंनी महत्वाच्या मराठा सरदारांना पत्र लिहायला सुरुवात केली. तात्काळ त्यांनी वेढा घातलेल्या मुघल सैन्यांवर छापे घालायला सुरुवात केली. मुघलांची रसद थांबवली. मुघलांचा अन्नधान्याचा पुरवठा थांबला. औरंगजेब आणि त्याचं सैन्य अक्षरशः हैराण झालं होतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर औरंगजेबाला वाटलं होतं की आता मराठे संपले. पुढे 11 वर्षानंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं की आता मराठे संपले. पण आता तर महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वात मराठ्यांचे हल्ले अजूनच तीव्र झाले होते. शेवटी वैतागलेल्या औरंगजेबाने सज्जनगडासाठी वाटाघाटी करायला सुरुवात केली आणि मराठ्यांना खूप मोठी रक्कम देऊन त्याने सज्जनगड घेतला. ताराबाईंनी तिथून पुढे एक अफलातून धोरण स्वीकारलं. मुघलांनी एखाद्या किल्ल्याला वेढा दिला तर मराठे पूर्ण ताकदीनिशी लढायचे. मुघलांचं जितकं नुकसान करता येईल तेवढं ते करायचे. मग पावसाळा जवळ आला की मुघलांकडून खूप मोठी रक्कम घेऊन तो किल्ला त्यांना द्यायचे आणि मुघल सैन्य तिथून निघून गेलं की मराठे तो किल्ला पुन्हा जिंकायचे. अशाने मुघलांची तिजोरी झपाट्याने रिकामी होत होती, पण त्यांच्या हातात काहीच लागत नव्हतं. एवढंच नाही तर औरंगजेब इथे स्वराज्यात आलेला असताना महाराणी ताराबाई मराठ्यांच्या तुकड्या थेट कर्नाटक, हैदराबाद, गुजरात, माळवा, खानदेश अशा मुघलांच्या क्षेत्रात पाठवत होत्या. मग औरंगजेबला समजेनासं झालं की सैन्य कुठे कुठे पाठवायचं. पूर्ण दख्खन जिंकायला आलेला औरंगजेब पुढे 1707 मध्ये याच भूमीत गाडला गेला. पण त्याच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या मुलाने एक मोठी राजकीय चाल खेळली. त्याने छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र शाहू महाराज यांची सुटका केली आणि त्यानंतर मराठ्यांच्या इतिहासातला एक दुर्दैवी अंतर्गत संघर्ष सुरू झाला. पण एक गोष्ट मात्र नक्की, मराठ्यांनी बलाढ्य मुघलांशी केलेल्या या संघर्षामध्ये महाराणी ताराबाई यांचं नेतृत्व आणि योगदान इतिहास कधीच विसरू शकत नाही.